भगवते वासुदेवाय. श्लोक 6, 7 आणि 8. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. शब्दार्थ. जो मनुष्य निग्रहाने इंद्रिये आवरून धरतो पण मनाने मात्र विषयाचा विचार करत राहतो तो मिथ्याचारी म्हटला जातो. या उलट जो मनुष्य इंद्रियांना ताब्यात ठेवून आपले कर्म करतो तो श्रेष्ठ आहे. कर्म करणे कधीही श्रेष्ठ आहे. भावार्थ. आपण जे करतो ते मनापासून केले पाहिजे. वरवर करून उपयोग नाही. आजारासाठी पथ्य पाळत असू, औषध घेत असू, त्याचा मनाने स्वीकार केला तर त्याने जास्त फायदा होतो. मनात नसताना कोणतीही कृती केली की तिचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. एखाद्याच्या बरोबर चालत असू, रस्ता असो वा संसार, कर्तव्य म्हणून केले तर ती सोबत होत नाही. गजानन महाराजांच्या पोथीत लिहिले आहे की परमार्थात खोटेपणा करू नये, दांभिक भक्ती करू नये, कोणतेही कृत्य मायेविण असू नये, सज्जनपणाचे नाटक करू नये, ओठात एक आणि पोटात एक असे वागणे खोटेपणाचे आहे. आधी कोणत्याही गोष्टीचा मनाने स्वीकार करायला हवा. एखाद्या गोष्टीचा पूर्ण त्याग करून मनाने त्याचे चिंतन करण्यापेक्षा त्या गोष्टीचा प्रमाणात उपभोग घेऊन मनाने अलिप्त राहणे चांगले. उसने वैराग्य चुकीचे आहे. नाईलाज म्हणून कोणतीही गोष्ट अंगीकारू नये. एखादी गोष्ट टाळण्यापेक्षा त्याचा स्वीकार करावा. कर्म करणे कोणालाही टाळता येत नाही, टाळूही नये. दुसऱ्यावर भार टाकू नये, विनाकारण ओझे बनू नये. शक्यतोवर स्वतःची कामे स्वतः करावीत. शास्त्राने नेमलेले कर्तव्य केले पाहिजे. कोणत्याही वस्तूत अथवा व्यक्तीत आसक्ती असू नये. कर्म करताना फळाच्या आशेवर राहू नये. अन्याय सहन करू नये. फळाची आशा करू नका ह्याचा अर्थ फुकट राबा असा होत नाही. दान अयोग्य व्यक्तीला करू नये. आपल्या कामाचा योग्य मोबदला मानणे समाजाचा एक घटक म्हणून आपले कर्तव्यच आहे. नाहीतर फुकटे निर्माण होतील आणि आपणच एक भार बनून राहू. संसार करावा नेटका असे समर्थ रामदास सांगतात. संसार करताना व्यवहार पाळणे, कुटुंबाचे वैध मार्गाने पालनपोषण करणे हे कर्तव्य आहे. कर्म करताना आपले कर्तव्य काय हे आधीच जाणले पाहिजे. ते कळले पाहिजे. अन्याय सहन करू नये. भावना जपाव्यात. स्वतःचे स्वातंत्र्य राखावे पण दुसऱ्याच्या न्याय्य गरजांकडेही लक्ष हवे. योग्य अयोग्य जाणायला हवे. वागण्यात बोलण्यात तारतम्य आणि समतोल हवा. समाज सक्रिय हवा तर प्रगती होते. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले काम करायला हवे. उत्साह धडाडी जनमानसात हवी. निराशावादी नीरस मानसिकता असू नये. श्लोक 9, 10 आणि 11. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. सह यज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेषवो स्विष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. शब्दार्थ. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला मनुष्य समुदाय हा त्या कर्माने बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून उत्तम प्रकारे कर्तव्य कर. ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न केली आणि प्रजेला सांगितले की देवांना प्रसन्न करा, देव तुम्हाला सहाय्य करेल. अशा प्रकारे तुमचे कल्याण होईल. भावार्थ. यज्ञ म्हणजे फक्त होम किंवा याग असे नाही, तर यज्ञ म्हणजे त्याग, एखादी गोष्ट दुसऱ्याला देणे. यज्ञ म्हणजे समाजासाठी केलेले पवित्र कार्य. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो लढा दिला तोही यज्ञच होता. आपण मानतो त्यापेक्षा यज्ञाचा अर्थ व्यापक आहे. लोकांशी आदराने वागणे, अतिथींचे स्वागत करणे, गरजूंना मदत करणे ही कर्मे एक प्रकारचे यज्ञ आहेत.
लोकोपयोगी कर्मे ही यज्ञ म्हणून गणली जातात. जो माणूस यज्ञाव्यतिरिक्त काम करतो त्याला कर्माचं बंधन निर्माण होतं. जे काम समाजाच्या हिताचे नाही, अपवित्र आहे, ज्यात दुसऱ्याचा अनादर आहे, लोकांसाठी त्रासदायक आहे, असे कर्म करणारा दोषी आहे. त्याला अशा कर्माचे फळ भोगावे लागते. ही सृष्टी यज्ञ कार्यातून निर्माण झाली. या सृष्टीत एक कार्यकारण भाव आहे. परस्पर सहकार्यात सगळ्यांचे हित आहे. एकमेकांना मदत करण्यात सर्वांचे कल्याण आहे. आपण सारे एकमेकांवर अवलंबून आहोत. आपण इतरांना मदत केली तर आपल्याला मदत मिळतेच. चांगले वागलो तर त्याचे फळ चांगले मिळते. योग्य वागलो तर सगळे योग्य होते. आपल्याला वाटते की मी नीट वागतो, मात्र मलाच त्रास होतो. पण मनासारखे झाले म्हणजे छान असते असे नसते. आराम मिळाला की ते उत्तम फळ असे नाही. आपल्याला साठी योग्य असेल तर ते छान. हे जग ज्या नियमांवर चालते ते इतके अचूक आहेत की ज्याला जे हवे त्याला ते त्यावेळी मिळतेच. आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा एकतर आपले प्रयत्न कमी पडले किंवा ती गोष्ट आपल्यासाठी आवश्यक किंवा योग्य नाही. अपेक्षित फळ मिळाले नाही तर काहीतरी चुकतंय हे जास्त खरे. हे जग चालते ती शक्ती कल्पवृक्ष आहे. आपल्याला काय आणि कसे मागावे हे उलगडत नाही. मनापासून कष्ट केले तर आपले कल्याण होते हे नक्की. निसर्ग कोणावरही अन्याय करत नाही. मन, बुद्धी, प्रयत्न यांची युती झाली तर यश मिळते. निर्धास्त मनाने समरसून आनंदाने कर्म केले तर ते नीट होतेच. त्यासाठी योग्य ज्ञान, इच्छा, विश्वास मात्र हवा. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.